नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज आपण श्री बद्री केदार विजय कथासारचा 7वा अध्याय पाहणार आहोत. त्याआधी 6व्या अध्यायात काय सांगितले ते आपण थोडेसे बघू. रवलनाथांनी विश्वनाथांची स्थापना केली. मग हिंडत हिंडत कालिंदी तीरावर गेले. तेथे बलिभद्र भेटला. मग त्यांच्यासह वृंदावनी वस्ती केली. पुढे वेत्रवती तीरावर 3 दिवस राहून लक्ष्मीसह नर्मदा तीरावर उतरले. तर आज आपण 7वा अध्याय पाहणार आहोत. 7व्या अध्यायामध्ये शिवरात्र कथाकथन सांगितले आहे. सुचंदनाने सांगितलेली पूर्वजांची कथा ऐकल्यावर शौनक सुतास म्हणाला, आता जी शिवरात्रीची कथा नेमिषार अरण्यात जमदग्नीने सांगितली व जी नर्मदेच्या तीरी श्री रवलनाथाने गंडभैरवास सांगितली ती आम्हास सांगावी. शौनकाची मागणी ऐकून सूत त्याप्रमाणे शिवरात्रीची कथा सांगू लागला. सूत म्हणाला, ही शिवरात्रीची कथा आदरबुद्धी ठेवून ऐकली तर सर्व दोष नष्ट होतात. एकदा हा आणि हुहू हे 2 गंधर्व रात्री वनात मजा करीत असतात. त्यांनी ऋषींची चेष्टा केली. ऋषींकडे पाहून ते उपहासाने हसले. ते पाहताच अगस्त्य ऋषी एकदम संतापले व त्यांनी त्या गंधर्वांना शाप दिला, तुम्ही दोघे किरात व्हाल. हा भयंकर शाप ऐकताच ते दोघे गंधर्व घाबरले व त्यांनी ऋषींचे पाय धरले. अगस्त्य ऋषींना त्यांची दया आली व ते म्हणाले, माघ वैद्य चतुर्दशी सोमवार या दिवशी तुमच्या हातून अपूर्व असे शिवार्चन घडेल. तुम्हा दोघांना मिळून एक जन्म येईल आणि मालती नावाच्या पतिव्रतेच्या योगाने तुम्ही दोघे मुक्त व्हाल, असे सांगून अगस्त्य आश्रमात गेले. सैंधव पर्वतावर कर्णिक किरात होता. त्याला विकर्णिक नावाचा पुत्र झाला. पुत्र जन्मानंतर लगेचच निकर्णिक मृत्यू पावला. कर्णिकाने विकर्णिकाचा सांभाळ केला. हा विकर्णिक मोठा पराक्रमी होता. त्याने आपल्या पराक्रमावर सैंधवचे राज्यपद पटकावले. मग त्याने मालती नावाच्या सुंदर कन्येशी लग्न केले. अशा तऱ्हेने सर्व सुखे दारात हात जोडून असल्याने राज्यकारभारातले लक्ष कमी झाले. तो मालतीच्या प्रेमात गुरफटला. शत्रूंनी ही संधी सोडली नाही. राजाच्या गाफीलपणाने त्याचा पराभव झाला. पर्णिकाने विकर्णिकाला मालतीसह नगराबाहेर काढले. ते दोघे वनात राहू लागले. राजा रोज शिकारीला जाई. एक दिवस त्याने एक गर्भवती हरिणी मारून आणली. घरी आणून तिचे पोट फाडताच त्यातून हरणीच्या बालकाचा करुण स्वर ऐकू येऊ लागला. ते पाहून मालतीला फारच वाईट वाटले. तिने विकर्णिकाला बजावले, यापुढे कंदमुळे आणून खाऊ, पण शिकार करायची नाही, तर एक जिवंत हरिणी पकडून आणा. मालतीच्या सांगण्यावरून तो जिवंत शिकार पाहायला गेला. 3 दिवस रानावनात खूप भटकला, पण त्याला जिवंत हरणी मिळाली नाही. त्यामुळे 3 दिवस दोघांना उपवास घडला. मालती म्हणाली, आज तुम्ही शिकारीला जा, तुम्हाला जिवंत हरणी नक्कीच मिळतील. माझे शब्द खोटी ठरणार नाहीत. मग विकर्णिक एका तळ्याकाठी गेला. तेथे बेलाच्या झाडावर शिकार येण्याची वाट पाहत बसला व जाळे तळ्यावर पसरून ठेवले. थोड्याच वेळात 5 हरिणी पाणी पिण्यासाठी आल्या आणि अचानक जोराचा वारा येऊन विकर्णिक ज्या फांदीवर बसला होता ती फांदी तुटून पाण्यात पडली. विकर्णिकही पाण्यात पडला. या आवाजाने सर्व हरणी पळून गेल्या. विकर्णिक किरात पुन्हा झाडावर जाऊन बसला. थोड्या वेळाने पुन्हा एक हरिणी पाणी पिण्यास आली. ती शिकार विकर्णिकाच्या जाळ्यात सापडली. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. माघ वैद्य चतुर्दशी होती. बेलाची फांदी पडली. तेथे शिवलिंग होते. न कळत विकर्णिकाने शिवलिंगाला शिवरात्रीच्या दिवशी बेल वाहिला होता. तसेच रात्रभर शिकारीच्या निमित्ताने त्याला जागरणही झाले होते. उपवासही घडला होता. मालतीच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच शिकार सापडली पाहताच त्याला खूप आनंद झाला. लगेच तो त्या हरणीला घेऊन मालतीकडे आला. मालतीने त्या हरणीला सोडून दिले. मालतीने हरणीच्या मनातील हितगुज जाणले व म्हणूनच ती नवऱ्याला व मुलांना भेटून परत येईन या खात्रीवर तिला सोडले होते. ते पाहून विकर्णिक खूपच रागावला. पण थोड्या वेळात ती हरणी आपल्या नवऱ्यासह व पाडसासह तेथे आलेले पाहून विकर्णिकाला स्वतःचीच लाज वाटली. त्याचे मन त्याला खाऊ लागले. तो मनात म्हणू लागला, हे मुके प्राणी असून त्यांना केवढे ज्ञान आहे आणि मी मनुष्य असून कधीही स्वधर्माने वागलो नाही.
असे मनात येऊन विकर्णिक मूर्छित झाला. थोड्या वेळात यमाच्या आज्ञेवरून यमदूत विकर्णिकाला न्यायला आले. तेव्हा मालतीने रुद्रन्यास जप करून ते भस्म पतीला लावले. यमदूत यमाकडे गेले. ते सर्व वर्तमान ऐकून यम स्वतः आला. इकडे कैलासावरून नंदिकेश्वर आला. दोघांची चांगलीच जुंपली. यम म्हणाला, या किराताने आजपर्यंत पुष्कळ पक्षी वेगळे मारून पाप केले आहे, म्हणून त्याला यमलोकीच न्यायला हवे. त्यावर नंदिकेश्वर म्हणाला, ते काही असो, शिवरात्रीच्या दिवशी याला अत्यंत पवित्र असे शिवदर्शन घडले आहे. असे म्हणून नंदिकेश्वराने मालतीसह विकर्णिकाला कैलासाला नेले. अशा तऱ्हेने हा हू हू दोघे गंधर्व मुक्ती पावले.